नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे 18 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता दारूच्या व्यसनाशी संबंधित एक अत्यंत थरकाप उडवणारी घटना समोर आली. पत्नीने दारू पिण्यास नकार दिला म्हणून पतीने थेट विष पिऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे. चिंचवड पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार मृत व्यक्तीचे नाव अरविंद लक्ष्मण लोहार असे आहे. अरविंद यांना दारूचे प्रचंड व्यसन जडले होते आणि याच व्यसनामुळे लोहार कुटुंबात दररोज वाद होत असे. नेहमीप्रमाणे अरविंद यांनी दारू पिण्याचा हट्ट केला, मात्र त्यांच्या पत्नीने संसार वाचवण्यासाठी त्यांना दारू पिण्यास साफ नकार दिला. पत्नीने आपल्याला दारू पिण्यापासून रोखल्याचा राग अरविंद यांच्या एवढ्या मनाला लागला की त्यांनी रागाच्या भरात घरात ठेवलेले ढेकून मारण्याचे विषारी औषध प्राशन केले. औषध प्यायल्यानंतर अरविंद यांची प्रकृती झपाट्याने बिघडू लागली. त्यांना तातडीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या तेरगाव येथील रुग्णालयात आयसीयू विभागात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र शरीरात विष पूर्णपणे पसरल्यामुळे उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला. पत्नीच्या जबाबानुसार पोलिसांनी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद केली असून चिंचवड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.